संतोष देशमुख हत्या प्रकरणातला हा आरोपी विष्णू चाटेला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। बीड फाइल्समध्ये आज काय घडतंय तर केजमधल्या कोर्टामध्ये विष्णू चाटेला आज हजर करण्यात येणार आहे, कारण चाटेची कोठडी आज संपणार आहे आणि त्यामुळे खंडणी आणि हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपी असलेला विष्णू चाटे या संदर्भात आज काय नेमकं होत आहे तो सध्या पोलीस कोठडीत आहे। काय ही सगळी कायदेशीर प्रक्रिया आजची असणार आहे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी माझे सहकारी विष्णू बुर्गे सध्या आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत। विष्णू आज विष्णू चाटेला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। काय नेमक्या या सगळ्या घडामोडी आहेत, कुठल्या कुठल्या घडामोडींकडे आज आपल्याला बीडमध्ये लक्ष ठेवायचं आहे? खरतर विष्णू चाटेला आज हजर केलं जाणार आहे। विष्णू चाटे हा खंडणीतील आरोपी आहे। विष्णू चाटेला खंडणीतील आरोपामध्येच आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती। खरतर विष्णू चाटेला अटक केली आणि अटक केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। 6 तारखेपर्यंतची कोठडी जी आहे ते सुनावण्यात आलेली होती। 6 तारखेला ज्यावेळेस कोर्टासमोर पुन्हा एकदा हजर केलं त्यावेळेस त्याची पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली होती आणि ही पोलीस कोठडी जी आहे ती आज म्हणजे 10 तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली होती। खंडणी प्रकरणामध्ये 3 जे आरोपी आहेत त्यापैकी विष्णू चाटे हा देखील आरोपी आहे। खरतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज कोर्टासमोर सीआयडीचे ऑफिसर काय युक्तिवाद करतात आणि काय संदर्भ देऊन खुनाच्या संदर्भात कशा पद्धतीने या तिन्ही गुन्ह्यांचा मारहाणीचं प्रकरण असेल, खंडणीचं प्रकरण असेल आणि हे तिसरं संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण असेल। खरतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे 6 आरोपी होते त्यापैकी 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आता उर्वरित जे आरोपी आहे, एक आरोपी फरार आहे। कृष्णा आंधळेच्या शोधासाठी अनेक सीआयडीच्या टीम देखील रवाना असल्याची माहिती आहे। मात्र आज विष्णू चाटेला मुख्य करून कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि कोर्ट काय सांगतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कोर्ट खुनाच्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेचा सहभाग कशा पद्धतीचा आहे, अधिकारी त्या पद्धतीनं युक्तिवाद करतील आणि वकीलही त्या पद्धतीने युक्तिवाद करणार आहे। त्यामुळे विष्णू चाटेला आज कोर्टामध्ये काय कोठडी सुनावली जाते का खुनाच्या आरोपामध्ये पुन्हा एकदा कन्व्हिक्ट म्हणून त्यामध्ये अटक दाखवून पुन्हा कोठडी सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।